योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या थेट मुद्द्याकडे. सध्या राज्यासह देशभरात एकच प्रश्नाची चर्चा आहे, ती म्हणजेच खरीप 2025 पीक विमा नक्की कधी जमा होणार. आता कृषी विभागाने 15 जानेवारी पर्यंत विमा मिळण्याची शक्यता ही वर्तवली होती, पण आता फेब्रुवारी महिना अर्धा संपला तरीही अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा किंवा पैसे आलेले नाहीयेत. मग नक्की अडचण काय आहे आणि कुठे आली आणि या वर्षी हेक्टरी किती भरपाई मिळणार आणि या बाबतीत किती महत्वाची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. नियमानुसार पीक कापणी प्रयोगानंतरच विम्याची रक्कम ही निश्चित केली जात असते. मिळालेल्या माहितीनुसार पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी आणि विमा कंपन्यांचे कॅल्क्युलेशन यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया लांबली आहे. तसेच राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी मंजूर होण्याच्या प्रक्रियेतही थोडा विलंब झाल्याने शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच हेक्टरी किती रक्कम मिळणार. जरी अंतिम आकडा जिल्ह्यानुसार किंवा पिकानुसार बदलू शकतो, तरी प्राथमिक अंदाजे कापूस आणि सोयाबीन पिकासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई ही अपेक्षित आहे. आता काही ठिकाणी रक्कम प्रति हेक्टरी ही ठराविक मर्यादेपर्यंत म्हणजेच उदाहरणार्थ 10,000 ते 15,000 पर्यंत आहे किंवा त्याहूनही अधिक 18,000 पर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही रक्कम तुमच्या मंडळातील सर्कलनुसार म्हणजेच पावसाच्या आकडेवारी किंवा झालेल्या नुकसानीवर अवलंबून असेल. थोडक्यात सांगायचे तर विमा कंपन्यांचा डाटा हा फायनल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच म्हणजेच येत्या काही दिवसांत विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याबद्दल काही नवीन अपडेट आले आहे का हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि किती तारखेला पैसे जमा होणार आहेत हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला देखील विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.